ठाण्यामध्ये BSUP सदनिका संदर्भात जो निर्णय झाला त्या संदर्भात काल भाजप आणि शिवसेनेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे श्रेयवादाची लढाई धर्मवीर नगरनंतर त्या ठिकाणी आता दुसरीकडे नौपाडा चंदनवाडी या परिसरात देखील आपल्याला पाहायला मिळते। मात्र आपल्या सोबत जोडले गेले ते राजेश मोरे, ते माजी नगरसेवक आहेत शिवसेनेचे आणि या ठिकाणी प्रभागात त्यांच्या वतीने या ठिकाणी जे कार्यकर्ते होते ते लोकांपर्यंत जात होते आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हिडिओ कॉलिंग करून जल्लोष साजरा करणार होते। मात्र कुठेतरी माजी नगरसेवक भाजपचे नारायण पवार यांनी त्यांच्या दोघांच्या कानशिलात लगावायचा आरोप त्यांनी केलेला आहे। त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, कालचा जो प्रकार झालेला आहे तो एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी निंदनीय बोललं जातं। महायुतीमध्ये कुठेतरी आपापसातच भांडणं सुरू झाली आहेत BSUPच्या सदनिकाला घेऊन। नाही, हा विषय खरा शिवसेना भाजप असा अजिबात नाही आहे की कुठेतरी 4 वर्षांत ही BSUPची बिल्डिंग बनवून 4 वर्ष झाली, 4-5 वर्ष झाली आणि ह्या योजनेमुळे आज 100 रुपयाच्या ह्याच्यामुळे इथल्या लोकांना खूप दिलासा मिळणार आहे। 100 रुपयात स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन झाल्यामुळे त्यांचं लाईट बिल नावावर होणार आहे, त्यांच्या बाकी गोष्टी नावावर होणार आहेत। आजच्या घडीला कुठलीही पेपर देताना फक्त एक BSUPच्या लेटरच्या व्यतिरिक्त यांच्याकडे कोणतीही डॉक्युमेंट नाही, लाईट बिल नावावर होत नाही। असं असताना ह्या गोष्टीमुळे ह्या सगळ्यांना खूप फायदा होणार आहे आणि हा फायदा होत असताना एक पक्षाच्या शाखा प्रमुख म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून ते सगळे आमचे पदाधिकारी सगळ्या लोकांना आणि महिलांना बोलून साहेबांशी फोन कॉल करणार होते। इथल्या या ठिकाणी पाहायला गेलं तर मारहाण झाल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही मारहाण केली नाही। हा विषय फक्त तिथले स्थानिक नगरसेवक नारायण पवार यांनी इथे आले ते 40-50 जण घेऊन आले, त्यांनी धक्काबुक्की केली। ही सगळी प्रॉपर्टी ही जायदाद ह्या वॉर्ड माझ्या आता अखत्यारीत्या येतो, इथे दुसरा कोणी येऊ नये ह्या भावनेतून झालेलं नाही। इथे शिवसेना BJP असा विषय नाही, आम्ही महायुती म्हणून सगळ्या गोष्टी एकत्र करत असतो आणि एकत्र करत राहणार आहोत। ह्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो की ह्याचं काम केलं का त्यांनी, वर्चस्व दाखवण्याचं काम केलं। वादाची लढाई आहे की या भागात आमच्याशिवाय दुसरं कोणी काम करू नये आणि त्या ह्याच्यातनंच हे झालेलं आहे। ह्याच्यामधनं जो दिलासा मिळणार आहे तो नागरिकांना मिळणार आहे। नागरिकांना कुठेतरी चांगल्या पद्धतीनं पुढचे कागदपत्र तयार करण्यासाठी सगळं करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे आणि हे होऊ नये, हे दुसरं कोणी करू नये ह्याच वर्चस्ववादातनं झालेलं आहे। बाकी याच्यामध्ये पक्षाचा काही विषय नाही। आता सदस्यांचं म्हणणं, अध्यक्षांचं म्हणणं आहे की या ठिकाणचं सर्व काम जे ते BSUPचं जे आहे ते नारायण पवार यांनी केलेलं आहे, त्यामुळे श्रेय त्यांना जातं। मात्र श्रेयवादासाठी ते श्रेयवादाचा विषय नाही। ही बिल्डिंग BSUPची असेल तरी महापालिकेच्या फंडातनं झालेली। त्या टायमाला आम्ही म्हणजे माझी मिसेस पत्नी त्या टायमाला बोर्डामध्ये होती, आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे। महापौर नरेश मस्के होते। ह्या सगळ्या विषयात बऱ्याच टायमाला ज्या अडचणी आल्या त्या आम्ही नरेश मस्के साहेबांकडनं सॉल्व्ह करून घेतलेल्या आहेत। त्यांच्या चावी वाटपाच्या टायमाला सुद्धा शिंदे साहेबांच्या आणि मस्के साहेबांच्या असून झालेला आहे। हा जरी भाग असला, कुठलाही भाग असला तरी आता 4 वर्षानंतर त्यांना खरी गरज आहे की त्यांचं रजिस्ट्रेशन होणं। 100 रुपयात रजिस्ट्रेशन झाल्यावरती पुढचे रस्ते मोकळे होणार आहेत आणि त्याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी शिंदे साहेबांना फोन लावून देण्यासाठी सगळे कार्यकर्ते महिला उतरत होत्या। ते करणं काही हरकत असायची गरज नाही। खटकलं का या गोष्टी, त्यामुळे नागरिकांचा कौल कोणाकडे? हा सगळा भाग आमच्या ताब्यात आहे, इथे दुसरं कोणी काम करू नये ह्या भावनेतून झालेलं आहे। वर्चस्ववादापेक्षा ह्या भागात दुसरं कोणी काम करू नये ह्या भावनेतून हे काम झालेलं आहे। वरिष्ठांकडे या संदर्भात काय तक्रार, नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये काय तक्रार, कशा प्रकारे पुढचं पाऊल वरिष्ठ? आम्ही आता BJPच्याही सगळ्या म्हणजे आमदार साहेबांकडनं, निरंजन डावखरे साहेबांकडनं, केळकर साहेबांकडे आणि संदीप लेल्या सगळ्यांकडे याची तक्रार करणार आहोत। आम्ही जेव्हा करताना महायुती म्हणून सगळ्या गोष्टी एकत्र करत असतो, सगळे कार्यकर्ते एकत्र एक दिलाने काम करत असतात, तेव्हा या छोट्या मोठ्या गोष्टीतनं आणि ह्याच्यामध्ये येऊन मारहाण करणं, तुम्ही सांगितलं असतं, स्वतः सहभागी झाले असते तर आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं की ह्या आनंद उत्सवात सगळ्यांनी सहभागी व्हा। ते न होता नक्की कौल लोकांचा कोणाकडे आणि निवडणुका पाहता दखल घेणार का वरिष्ठ भाजपचे देखील? कौल कोणाकडे आहे ते मतदानात समजेल। लोकांचा कौल कोणाकडे आहे म्हणण्यापेक्षा लोकांची कामं होणं महत्त्वाची आहेत। मी एक कार्यकर्ता म्हणून नेहमी असं समजतो की माझ्यामुळे जेव्हा लोकांचे कामं होत असतील तेव्हा पक्षी अविनाश आम्ही बाहेर ठेवतो आणि लोकांच्या कामाला पहिलं प्राधान्य देतो। काय वाटतं महायुतीचा फायदा जो आहे तो विरोधक करू शकतात येणाऱ्या काळात? BSUP योजना असेल, अनेक योजना। पहिलं मी पहिल्यांदा सांगतो की हा शिवसेना भाजपा दोघांचा आपापसातला वाद नाही, त्यामुळे हा याच्यात आम्ही बोलणार। हा काही माणसं ह्या याच्यामध्ये प्रयत्न करतात, तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे, इथे महायुती म्हणून काही विषय नाही। मात्र भाजपचे जे आहे नगरसेवक ते त्यांनी मारहाण केलेली आहे, ते स्वतः त्यांनी म्हणाले, त्यांची एक मागणी आहे की बाबा यावरती कारवाई झाली पाहिजे पक्षाकडे। 100% बघा
ह्या वृत्तीवरती कारवाई झाली पाहिजे, त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला तक्रारी केले आणि त्यांच्या वरिष्ठांकडे या संदर्भात आम्ही तक्रार करणार आहोत. नक्कीच तुमचं पुढचं पाऊल कसं असेल? वरिष्ठांनी का दखल घेतली का तुमच्या आणि कोणाला? वरिष्ठांपर्यंत आम्ही माहिती पोहोचवलेली आहे. आता वरिष्ठ जे काय निर्णय घेतील ते आपण बघूयात काय करा. मारहाण कशा प्रकारे झाली? किती लोक आले? 40-50 जण आलेले आहेत आमच्या अंगावर. त्यांचे ते सगळे बाहेरचेच होते, इथले कोण स्थानिक कोण नव्हतेच. आम्ही तिथे उभे असताना त्यांनी मी फक्त ह्याला मारत होते म्हणून मी मध्ये पडलो की बाबा साहेब मारू नका, तुम्ही नगरसेवक आहात. तर ते उलटा मलाच मारायला लागले. नक्की नारायण पवारांनी मारहाण केली नाही? मारले. CCTV आहेत ना, चालू आहे तिथे, ते तुम्ही चेक करू शकता. सगळं इथे सगळीकडे CCTV कव्हरेज साहेबांनी पण आपला पोलीस स्टेशननी पण त्यांना लेटर दिलं आहे, परंतु हे सगळं दबावाखाली ते CCTV कव्हरेज देत नाही आहे. अध्यक्षांचं म्हणणं आहे की जो कौल आहे तो नारायण पवारांकडे जातो, त्यांनी चाळीतनं उठून आम्ही आमचा जल्लोष आमच्या शिंदे साहेबांनी जे काम केलं आहे ते आम्ही आमच्या कार्यकर्ता होतो म्हणून आम्ही केलं आहे ना. ते आम्ही आमच्या पक्षाकडनं कार्यक्रम केलेला आहे, ते लोकांना पण आम्ही खाली उतरवलेलं आहे ना. कुठेतरी खटकतं का त्यांना? त्यामुळे कुठेतरी असं असेल की आम्ही काम करतोय, आम्ही हे करतोय, खटकत असेल ना. तुम्ही पण तुमचा श्रेय घ्या ना, आम्ही कुठं नाही बोललोय. पण आम्ही आमचा कार्यक्रम करताना तुम्ही असं मारामारी करणार, आम्ही स्थानिक नगरसेवक आणि आम्ही पण त्यांना मदत केलेली आहे ना काही गोष्टींना. शिवसेना म्हणजे 80% समाजकारण 20% राजकारण बोललं जातं. साहेबांनी सांगितलं, बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं आम्हाला की एवढं करायचं, काम करायचं, लोकांची सेवा करायची फक्त, म्हणून आम्ही ते काम करतोय. आम्ही काय याच्यात राजकारण नाही केलं, काही नाही. पण याच्यामध्ये काल रात्री पूर्ण राजकारण झालेलं आहे आणि हा कार्यक्रम होऊ नये यासाठी भरपूर प्रयत्न झालेले आहेत. नक्कीच हे जे BSUP सदनिका जे आहेत ते प्रकल्प आहेत, याच ठिकाणी पाहायला गेलं तर काल रात्री या ठिकाणी धक्काबुक्की झाली आणि त्याच्यानंतर मारहाणीचं स्वरूप आलं. मात्र या संदर्भात आता शिवसेना विभाग प्रमुख असेल, उपविभाग प्रमुख असेल, माजी नगरसेवक राजेश मोरे असतील, यांच्या वतीने आता वरिष्ठांना या संदर्भात तक्रार केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर महायुतीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा वाद आता आपल्याला रंगताला मिळणार आहे. BSUP प्रकल्प सदनिका संदर्भात ज्या पद्धतीने पाऊल सरकारने उचललेलं आहे, 100 रुपये स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन त्यांचं होणार आहे येणाऱ्या काळात. जिथे लाखो रुपये लागत होते त्या ठिकाणी आता कमी दरात जे आहे ते रजिस्ट्रेशन होणार आहे, ही सवलत त्यांना देण्यात आली. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये आता वाद आपल्याला रंगताना पाहिल्यानंतर रस्सीखेच दिसून येतं, श्रेयवादाची लढाई दिसून येते. त्यामुळे येणाऱ्या काळात आता पाहिलं तर वरिष्ठ या संदर्भातलं काय पाऊल उचलणार भाजपकडनं देखील आणि शिवसेनेकडनं हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.